ती घाण्याची पोर नाही का? थांब ना तू जरा. माझी ना मैत्रीण राहते इथे, सायली नावाची. कुठं राहते तुम्हाला माहिती आहे का? पहिले तुझं नाव सांग बाई. माझं नाही, मला सायलीकडे जायचं. तिचं इथे नाव 1760 सायला राहतात. सायली पाटील पाहिजे मला, सांगा ना प्लीज. अगं सायली पाटील ती नाही का, असं सरळ गेल्यानंतर उजवीकडे इथे 2 सायल्या आहेत ना, एक डॉक्टरांची आणि एक शिक्षकांची पण आहे ना. महिला नेमकी कोणती पाहिजे? का गं बाई, कितीला आहे तू? मी दुसरीला आहे, ती तिसरीला आहे आणि तिची आई ना शिक्षिका आहे. ती सायली पाहिजे मला. आणि तू कोणत्या शाळेत जाते का? जिल्हा परिषदेच्या. लय भारी राहता बरं का जिल्हा परिषदच्या शाळा. ओके, मग तुला त्या शिक्षकांची जी आहे सायली, ती तिसरीला आहे, सुंदर छान नटखट, ती सायली होय? हो, तीच सायली. असं मग तू एक काम कर, आता असं सरळ जा, तिथून डावीकडे वळ. तिथे तुला एक वडाचं झाड दिसेल. तिथून पुन्हा उजवीकडे वळ. तिथून उजवीकडे वळली की तिथे एक दुकान दिसेल. त्या दुकानापासून सरळ जाऊन पुन्हा उजवीकडे वळली की मग तिथे एक आशीर्वाद आणि त्या बंगल्याच्या समोरच एक खासू नावाचं बंगलं आहे. तिथे ती राहते. अहो मला शॉर्टकट सांगा ना, मी दुसरीत आहे. मला कसं कळेल ते डावीकडे उजवीकडे दुकान आणि मग सरळ सांगा ना काहीतरी. बरं, तू एक काम कर, आता तू अशी सरळ जा, तिथून एकदा उजवीकडे वळ आणि मग डावीकडे वळ. तिथे दुकान असेल, त्या काकांना विचार, पुढे ते सांगतील. पहिले उजवीकडे, पहिले सरळ जाऊ ना. ठीक आहे, मी तिथं कोणाला तरी विचारतो. थँक्यू. हे सायलीचं घर इथंच आहे का? सायली पाटील. सायली पाटील. हो, हो. मला दुकान सांगितलं होतं. आता इथं कापड दुकान पण आहे, किराणा दुकान पण आहे. हो, हे कापड दुकान माझंच आहे. सायली ती शिक्षकांची मुलगी ती हो, का? तीच. मग शिक्षक ते जे घर आहे ना, ते तुम्ही थोडं पुढे जा आणि उजव्या बाजूला वळा. उजव्या बाजूला तिथे एक झाड वगैरे झाड आहे, तिथंच तिचं घर आहे. मला नाही समजलं. तुम्ही येता का माझ्यासोबत? चला 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 चला. तुमचं दुकान अरे अरे, ती सायली देशमुख. अगं ती पाटील आहे ना ती. मग तू पाटील सरांना विचार ना, त्यांना सगळे ओळखतात. कोण एकदम पण सोपं. तू जा